1947 देश स्वतंत्र होण्याच्या उंबरठ्यावरती उभा होता. हजारो वर्षांची गुलामी संपण्याच्या मार्गावर होती. पण प्रश्न एक मोठा होता, भारताच्या नव्या सरकारचं नेतृत्व कोण करणार? एका बाजूला लोहपुरुष ज्यांच्या नुसत्या नावानं शत्रूचा थरकाप उडायचा, तर दुसऱ्या बाजूला विचारवंत तरुणांना भुरळ घालणारा तेजस्वी नेता. 1946 मध्ये काँग्रेसच्या 15 पैकी 12 समित्यांनी सरदार पटेल यांचं नाव पुढे केलं. तरीही पंतप्रधान बनले नेहरू. का? गांधीजींनी शेवटच्या क्षणी निर्णय का बदलला? हा फक्त इतिहास नाही, ही आहे त्या निर्णयामागची गूढ सत्यकथा, जी भारताच्या भवितव्याला कायमचं वळण देऊन गेली. जर महात्मा गांधींनी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप केला नसता, तर सरदार वल्लभभाई पटेल हे पहिल्या स्वतंत्र भारतीय सरकारचे अंतरिम पंतप्रधान झाले असते. जेव्हा आपल्याला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांचं वय 71 वर्षांचं होतं, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यावेळी 56 वर्षांचे होते. काँग्रेसला आपल्या स्वतंत्र भारत देशाची सूत्रे सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे सोपवायची होती, कारण ते जिना यांच्यापेक्षा चांगल्या वाटघाटी करू शकत होते. परंतु गांधीजींनी मात्र नेहरूंना निवडले. गांधीजींनी नेहरूंची निवड का बरं केली असेल? भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 दरम्यान झाल्या. त्यानंतर भारताचे पहिले संवैधानिक सरकार निवडून आले. त्यानंतर नेहरू देशाचे पंतप्रधान बनले, पण पहिले नव्हे तर दुसरे. तोपर्यंत पटेल यांचे निधन झाले होते. पण देश ऑगस्ट 1947 मध्ये स्वतंत्र झाला होता. मग 15 ऑगस्ट 1947 पासून पहिल्या निवडणुकीपर्यंत भारतावर कोण राज्य करत होते? नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान कसे बनले? त्यांना कोणी पंतप्रधान बनवले? स्वातंत्र्याच्या काळामध्ये सरदार वल्लभभाई पटेल हे गुजरातमधील एक प्रसिद्ध वकील होते. जेव्हा चंपारण्यामध्ये गांधीजींनी सत्याग्रह केला, तेव्हा त्याचा प्रभाव सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरती पडला. जेव्हा खेडा चळवळ झाली, तेव्हा पटेल गांधीजींच्या जवळ आले. असहकार चळवळ सुरू झाली, तेव्हा पटेलांनी त्यांची वकिली सोडून दिली आणि ते गांधीजींचे कट्टर अनुयायी बनले. त्यानंतर बारडोली सत्याग्रह झाला, ज्यामध्ये पटेल पहिल्यांदा संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र होणार, पण त्याच्या 1 वर्ष आधी ब्रिटननं भारतीयांच्या हाती सत्ता सोपवली होती. एक अंतरिम सरकार स्थापन होणार होतं. 14 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री संविधान सभेनं निवडलेले भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांनी जवाहरलाल नेहरूंना भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ दिली. त्यावेळी वल्लभभाई पटेल सक्रिय राजकारणात होते. ते पंतप्रधान पदाचे एक प्रबळ दावेदार असू शकले असते. परंतु 1946च्या उन्हाळ्यात जे घडलं, त्यानंतर पटेल कोणत्याही परिस्थितीत देशाचे पहिले पंतप्रधान बनले नसते. 1946 मध्ये भारतात एकाच वेळी 2 गोष्टी सुरू होत्या. भारत छोडो आंदोलन शिगेला पोचलं होतं आणि दुसरं महायुद्ध अंतिम टप्प्यात होतं. दुसरं महायुद्ध संपताच ब्रिटिश सरकार भारताला मुक्त करेल असा विश्वास होता. स्वाभाविकच भारतीय नेत्यांनीही स्वतंत्र भारताच्या कारभाराची तयारी सुरू केली होती. त्या काळात 29 मार्च 1946 रोजी ब्रिटिश लेबर पार्टीचे नेते आणि त्यांचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी भारतीय नेत्यांशी चर्चेसाठी कॅबिनेट मिशन प्लॅन पाठवला. सर स्टॅफोर्ड क्रिप्स, ए.बी. अलेक्झांडर, पथिक लॉरेन्स या 3 खासदारांच्या गटानं भारतात संविधान तयार करण्यासाठी संविधान सभा आणि अंतरिम सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. एकीकडे मुस्लिम लीग पाकिस्तान स्थापनेला नारा देत होती, दुसरीकडे स्वतंत्र भारताच्या अंतरिम सरकारची रूपरेषा काय असेल, याचे नेतृत्व कोण करेल, यावरती विचारमंथन सुरू झाले. अंतरिम सरकारचा प्रस्ताव लक्षात घेऊन महात्मा गांधींनी तात्काळ नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची मागणी केली. भविष्यात काँग्रेस अध्यक्ष देशाच्या पंतप्रधान पदाचे दावेदार असतील असे मानले जात होते. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद होते. ते 1940 पासून काँग्रेस अध्यक्ष होते. त्यांच्या पुस्तकात त्यांनी 1946 मध्येही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा त्यांचा हेतू लिहिला होता. त्यांना 1946 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढायची होती, परंतु महात्मा गांधींनी स्वतः त्यांना तसे न करण्यास सांगितले. गांधीजींनी काँग्रेसची सूत्रे नेहरूंकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. 20 एप्रिल 1946 रोजी त्यांनी मौलांना एक पत्र लिहिलं
आता त्यांना राष्ट्रपती राहायचे नाही असे निवेदन जारी करण्यास सांगितले. गांधीजींनी कोणताही संकोच न करता स्पष्ट केले की यावेळी जर माझे मत मागितले तर मी जवाहरलालला पसंत करेन. याची अनेक कारणे आहेत, मी त्याचा स्पष्ट उल्लेख करू इच्छित नाही असे त्यांनी सांगितले. या पत्रानंतर संपूर्ण काँग्रेसमध्ये बातमी पसरली की गांधीजी नेहरूंना पंतप्रधान बनवू इच्छितात. 29 एप्रिल 1946 रोजी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचा नवीन अध्यक्ष निवडला जाणार होता, जो काही महिन्यांनंतर अंतरिम सरकारमध्ये भारताचा पंतप्रधान होणार होता. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष निवडीसाठी संपूर्ण AICC सदस्यांचे मतदान घेण्यात आले, परंतु महात्मा गांधींना ते लवकरात लवकर पूर्ण करायचे होते. म्हणून पुढील काँग्रेस अध्यक्षपदाची निवड केवळ प्रदेश काँग्रेस समिती अध्यक्षांच्या मतदानानेच होईल असा निर्णय घेण्यात आला. त्यावेळच्या कागदपत्रांवरनं मिळालेल्या माहितीनुसार प्रांतिक काँग्रेस समित्यांनी पाठवलेल्या 15 नावांपैकी 12 जणांनी वल्लभभाई पटेल यांच्या नावाची शिफारस केली. दोघांनी JB कृपलानी यांच्या नावाची शिफारस केली, तर एकानेही आपले मत व्यक्त केले नाही. यामध्ये एकाही प्रांतिक काँग्रेस समितीनं जवाहरलाल नेहरू काँग्रेस अध्यक्ष बनण्याची शिफारस केली नाही. परंतु महात्मा गांधींनी प्रथम कृपलानी यांना त्यांचे नाव मागे घेण्यास आणि जवाहरलाल नेहरूंच्या बाजूने जाण्यास सांगितले. गांधीजींना नेहरूंना राष्ट्रपती बनवायचे होते. हे सर्व समित्यांना चांगले माहीत असताना कोणत्याही प्रांतीय काँग्रेस समितीनं अध्यक्षपदासाठी नेहरूंचे नाव सुचवले नव्हते. पक्षाचे सरचिटणीस कृपलानी यांनी गांधींना PCC निवडणूक स्लिप दिली. गांधींनी कृपलानींकडे पाहिले. गांधींना काय हवे आहे हे कृपलानी यांना समजले. त्यांनी एक नवीन प्रस्ताव तयार केला आणि नेहरूंना नाव सुचवले. सर्वांनी त्यावरती स्वाक्षऱ्या केल्या. पटेलांनीही त्यावरती स्वाक्षरी केली. आता अध्यक्षपदासाठी 2 उमेदवार होते. आता एकच होते. जर पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला तर नेहरू राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवडून येऊ शकले असते. कृपलानी यांनी एका कागदावरती आपली उमेदवारी अर्ज लिहून तो पटेल यांना स्वाक्षरीसाठी दिला. गांधींना नेहरू यांना राष्ट्रपती बनवायचे होते, म्हणून तुम्ही तुमचे नाव मागे घेण्यासाठी कागदपत्रावरती सही करावी असे कृपलानी यांचे म्हणणे होते. परंतु दुखावलेल्या पटेलांनी सही केली नाही आणि त्यांनी ते कागद गांधींना दिले. गांधीजींनी नेहरूंकडे पाहिले आणि म्हणाले, जवाहर, कार्यकारिणी वगळता कोणत्याही प्रांतीय काँग्रेस समितीनं तुमचे नाव सुचवलेले नाही. तुमचे काय म्हणणे आहे? नेहरू गप्प राहिले. तिथे बसलेले सर्व लोक गप्प होते. गांधींना कदाचित अशी अपेक्षा होती की नेहरू म्हणतील, ठीक आहे, तुम्ही पटेलांना एक संधी द्यावी. पण नेहरूंनी असे काहीही म्हटले नाही. आता अंतिम निर्णय गांधीजींना घ्यायचा होता. तेव्हा गांधीजींनी तो कागद पुन्हा पटेल यांना परत केला. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यावरती सही केली. त्यामुळे नेहरू राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवडले गेले. 1946 मध्ये नवनिर्वाचित काँग्रेस अध्यक्ष भारताचे पहिले पंतप्रधान होणार हे निश्चित होते. जर वल्लभभाई पटेल काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडले गेले असते तर कदाचित चित्र वेगळे असते. तथापि वल्लभभाई पटेल यांच्या बाजूने मतदान करणारे PCC अध्यक्ष द्वारकाप्रसाद मिश्रा म्हणतात की आम्ही पटेल यांना देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी नाही तर काँग्रेस अध्यक्ष बनवण्यासाठी मतदान केले होते. 1 ऑगस्ट 1946 रोजी व्हॉइसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी काँग्रेस अध्यक्ष जवाहरलाल नेहरूंना अंतरिम सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. 2 सप्टेंबर 1946 रोजी नेहरूंनी इतर 11 सदस्यांसह आपल्या पदाची शपथ घेतली. त्यावेळी नेहरूंना मिळालेल्या पदाला पंतप्रधान म्हटले जात नव्हते, तर त्याला राज्यप्रमुख असे म्हटले जात होते. 4 जुलै 1947 रोजी ब्रिटिश संसदेत भारतीय स्वातंत्र्य विधेयक सादर करण्यात आलं. 18 जुलै रोजी ते मंजूर करण्यात आलं. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 नुसार भारतीय संविधान सभेनं 15 ऑगस्ट 1947 रोजी लॉर्ड माउंटबेटन यांना भारताचं पहिलं गव्हर्नर जनरल म्हणून निवडलं. 15 ऑगस्ट 1947 रोजी माउंटबेटन यांनी नेहरूंना भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ दिली. हे फक्त महात्मा गांधीच करू शकले असते. काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याचा निर्णय 12 वर्षांपूर्वी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या एका व्यक्तीकडनं घेतला जात होता. परंतु काँग्रेसजनांसाठी ही मोठी गोष्ट नव्हती.
कारण 1929, 1936, 1939 मध्ये गांधीजींच्या विनंतीवरनं पटेल यांनी राष्ट्रपती पदावरनं आपला अर्ज मागे घेण्याची ही चौथी वेळ होती. सर्वजण स्तब्ध झाले होते. गांधीजींनी ग्लॅमरस नेहरूंसाठी त्यांच्या विश्वासू सहकार्याचे बलिदान दिले. आता प्रश्न असा आहे की इतका विरोध असूनही गांधींनी पटेलांऐवजी नेहरूंची निवड का केली? गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्याकडे याची अनेक कारणे होती, पण कोणीही त्यांना ती कारणे विचारली नाहीत आणि त्यांनी कुणालाही सांगितले नाही. सरदार पटेलांसारख्या सक्षम नेत्याऐवजी त्यांनी नेहरूंना का निवडले हे बापूंना विचारण्याचे धाडस काँग्रेसमधील कुणालाही नव्हते. सर्वांना माहीत होते की पटेलांचे पाय जमिनीवरती घट्ट रोवलेले होते. ते जिनांसारख्या लोकांशी त्यांच्याच भाषेत वाटाघाटी करू शकत होते. पण जेव्हा गांधीजींना याबद्दल विचारले गेले तेव्हा त्यांनी सांगितलं, आमच्या छावणीत जवाहर हा एकमेव इंग्रज आहे. गांधीजी असेही म्हणाले की जवाहर कधीही दुसऱ्या क्रमांकावर येण्यास तयार होणार नाही. त्यांना पटेलांपेक्षा आंतरराष्ट्रीय मुद्दे चांगले समजतात. ते यामध्ये चांगली भूमिका बजावू शकतात. हे दोघे सरकारची बैलगाडी ओढण्यासाठी दोन बैलांसारखे आहेत. यामध्ये नेहरू आंतरराष्ट्रीय कामासाठी असतील तर पटेल राष्ट्रीय कामासाठी. दोघेही गाडी चांगली ओढतील. याचाच अर्थ असा की एक म्हणजे नेहरूंना नंबर 2 व्हायचे नव्हते, तर गांधींना खात्री होती की पटेलांना नंबर 2 असण्यास काही हरकत नाही. गांधीजींना असेही वाटले की नेहरूंच्या इंग्रजीपणामुळे नेहरू पटेलांपेक्षा सत्तेचे हस्तांतरण चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात. महात्मा गांधींनी दुसऱ्या एका प्रसंगी हेच म्हटले होते की ज्यावेळी ब्रिटिशांकडनं सरकार काढून घेतले जात आहे तेव्हा नेहरूंची जागा दुसरी कोणीही घेऊ शकत नाही. हॅरोचा विद्यार्थी, केम्ब्रिजचा पदवीधर आणि लंडनचा बॅरिस्टर असल्यानं तो ब्रिटिशांना चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. इथे गांधीजी बरोबर होते. बाहेरील जगात स्वातंत्र्य लढ्यात गांधींनंतर नेहरूंचं नाव दुसऱ्या क्रमांकावर होतं. केवळ युरोपियन्स नाही तर अमेरिकन लोकही नेहरूंना महात्मा गांधींचे नैसर्गिक उत्तराधिकारी मानत होते. तर पटेलांच्या बाबतीत असे नव्हते. पटेल यांना गांधींचा उत्तराधिकारी म्हणून कुणीही परदेशी व्यक्ती मानणार नाही. लंडनच्या कॉफी हाऊसमध्ये बुद्धिजीवींमध्ये नेहरूंची चर्चा होत असे. अनेक व्हॉइसराय आणि क्रिप्ससह अनेक ब्रिटिश अधिकारी नेहरूंचे मित्र होते. नेहरूंनी त्यांच्याशी वैयक्तिक संभाषण केले. राजकारणात या दोघांमध्येही इतरही काही मोठे फरक होते जे खूप महत्त्वाचे आहेत. नेहरू हे आकर्षक व्यक्तिमत्वाचे होते. इंग्रजी आणि हिंदीमध्ये बोलण्यात आणि लिहिण्यात त्यांचा अद्भुत प्रभुत्व होते. नेहरू उदारमतवादी होते आणि त्यांच्या मोकळेपणामुळे ते लोकप्रिय झाले. ते भावनिक होते आणि सौंदर्याचे प्रेमी होते. ते कोणालाही मोहित करू शकत होते. याउलट पटेल कडक आणि थोडेसे उद्धट होते. ते चांगले वागणारे पण तितकेच स्पष्ट वक्ता होते. ते मनाने शांत होते पण गणितात पारंगत होते. नेहरू हेराफेरी करण्यात अजिबात पटाईत नव्हते. काँग्रेसमध्येही ते एकटे राहणारे नेते होते. तुरुंगात असताना ते त्यांच्या सहकारी काँग्रेस जनांशी गप्पा मारण्याऐवजी त्यांच्या कोठडीत एकटे बसून डिस्कव्हरी ऑफ इंडिया यासारखी पुस्तके लिहित असत. त्यांच्या उच्चभ्रू वर्गाचे स्वतःचे एक वेगळेच जग होते. पटेल यांना राजकीय व्यवस्थेचा प्रत्येक भाग माहीत होता. ते हाताळणी करण्यात तज्ज्ञ होते. प्रांतीय काँग्रेस समितीतील 15 पैकी 2 समित्यांचा पाठिंबा त्यांना याच कारणामुळे मिळाला. नेहरू हे एक उत्तम वक्ते होते तर पटेल भाषणाचा तिरस्कार करत होते. ते मनापासून स्पष्टपणे बोलत होते. RSS प्रमाणे त्यांना मुस्लिमांबद्दल द्वेष किंवा पूर्वग्रह नव्हता, परंतु त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे ते देशातील मुस्लिमांमध्ये नापसंत झाले. नेहरू समाजवादाचे मसीहा होते तर पक्षासाठी देणग्या गोळा करणारे पटेल भांडवलदारांचे आश्रयदाते होते. नेहरूंनी आधुनिक हिंदुस्थान आणि धर्मनिरपेक्ष भारताचे स्वप्न पाहिलं तर पटेल यांनी राष्ट्रीय हितांना सर्वोच्च स्थान दिलं. हिंदू आणि हिंदू परंपराबद्दल त्यांच्या मनात मृदू भावना होत्या ज्या त्यांना वेळोवेळी उत्तेजित करत असत. गांधीजींना वाटत होते की मुस्लिम लीगसोबत विभाजन व पाकिस्तानच्या मुद्द्यावरती तोल सांभाळण्याची क्षमता नेहरूंमध्ये अधिक आहे. नेहरू हे महात्मा गांधींच्या अनेक विचारसरणींना चालना देणारे होते. त्यामुळे त्यांना राजकीय नेतृत्व दिले गेले. लोकशाही प्रक्रियेनुसार सरदार पटेल यांची निवड योग्य होती,
पण गांधीजींच्या हस्तक्षेपामुळे नेहरू पंतप्रधान झाले. यामुळे आजही अनेक इतिहासकार, अभ्यासक लोक सरदार पटेल यांना न्याय मिळाला नाही असे मानतात. सरदार पटेल यांनी माघार घेतली कारण त्यांच्यासाठी सत्ता नव्हती महत्त्वाची, पण देशाची एकता खूप महत्त्वाची होती. नेहरू पंतप्रधान झाले आणि पुढची अनेक दशकं देशाचं नेतृत्व केलं. पण आजही लाखो लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे, जर सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर भारत वेगळा दिसला असता का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कदाचित काश्मीरचं रूप वेगळं असतं, चीनची धमकी तशी वाटली नसती आणि प्रशासन अधिक कडक झालं असतं. इतिहास बदलता येत नाही, पण त्यातून शिकणं आपल्या हातात आहे. म्हणूनच नेते किती लोकप्रिय आहेत हे महत्त्वाचं नाही, निर्णय घेताना देशहित, दूरदृष्टी आणि बळ याचा विचार झाला पाहिजे. आणि शेवटी लोकशाहीत सर्वात मोठं शस्त्र हे आपलं जागरूक मत असतं. हे नेहमी विचार करून वापरा, कारण नेते निवडताना लोकप्रियता नको, देशासाठी ठाम निर्णय घेणारी धडाडी हवी. कारण इतिहास घडवणं हे भाग्याचं नसतं, तर ते असतं धैर्याचं काम. सत्ता केव्हाही वादाचा विषय होता आणि आजही आहे, पण देश हीच एकमेव विचार करायला पाहिजे. तुमचं या